न्यू इयरला माझ्या आणि माझ्या मम्मीसोबत डीमार्टमध्ये असाच स्कॅम होईल मला वाटलं नव्हतं. तर जय स्वामीनारायण मित्रांनो, नेमका विषय झाला असा की आज मी आणि माझी मम्मी न्यू इयर निमित्त निघालो होतो डीमार्टमध्ये थोडी शॉपिंग करायला. मग डीमार्टमध्ये घुसताच मला नीलमची आत दिसली. मम्मीला म्हणलो, मम्मी नीलम घेते का? मम्मी म्हणे, येड्या नीलम ठेव, आपली वाघमारेची बघ. म्हणतं वाघमारे नाही ग, वाघ बगरी असते. मग तांदूळ घ्यायच्या ठिकाणी आलो तर आपली मस्ती सुरू झाली. पण मम्मीला ती मस्ती दिसली. मम्मी म्हणे, काढतो का ते बाय? मला तांदूळ घेऊ दे, नाहीतर खिचडी नाही भेटणार बरं रात्री. साखर बघता तोंडामधून गोड पाणी सुटलं. मग काय, कॅमेराकडे न बघता गुपचूप तोंड गोड केलं. आणि नंतर मम्मी बोलली, बोल रे किती जणी घेऊ? खूप प्रोटीन करतो ना, 5 किलो का 10 किलो? नाही ग, मी माणूस आहे ना, गोळा नाही ना. मग अजून पुढे गेलो तर पाहिलं तर मला दिसला रागी कुरमुरा आणि वेग मायो. मम्मी म्हणे, मायो काय बेस म्हणे. मग मम्मी म्हणे, तू ते सोड आणि आता इज्जतीने इज्जत पापड बघ. म्हटलं मम्मी हडू ना, माझी थोडी इज्जत आहे, ब्लॉगर आहे ना मी. अरे निंग रे, कली कुत्ता ओळख नाही तुला. मग वरती येऊन मी फेस वॉश आणि सनस्क्रीन बघत होतो. मम्मीने विचारलं कितीच आहे? म्हटलं 500 रुपयात. मम्मी म्हणे, ठेवतो का? काय हातामधला हारपी फेकून मारू. बड़ी अच्छी बात कही है. मग डिमांड मध्ये आलो आणि टी शर्ट ट्राय नाही करणार होईल का? मग एक टी शर्ट घेतला तर ते मोठं होतं. मग टी शर्ट म्हणे, ओय मी मोठा नाही, तू छोटा आहे, ठेव मला जागेवर. मग दुसरं ट्राय केलं तर ते बरोबर झालं. मग सर्व शॉपिंग करून निघालो तर माझ्यासोबत झाला स्कॅम. मम्मी बोलली होती रिक्षा करू, पण आता म्हणे तू ये पकड. म्हटलं बापरे, फंस गया सीएम. मग मम्मीला माझ्यावर काय दया आली, डायरेक्ट रिक्षा करून घेतली. तर मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या मम्मी सोबत शॉपिंग केली का? मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला माझ्याकडून हॅपी न्यू इयर. आता व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत जय स्वामीनारायण.